नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडलेले आहेत आणि त्यांनी अत्यंत निषेधार्ह आणि गंभीर असं वक्तव्य हे महाराष्ट्राबद्दलही केलेलं आहे आणि राज ठाकरे यांच्याबद्दलही केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठीच मी हा व्हिडिओ करतोय. काय बोललेत निशिकांत दुबे आणि निशिकांत दुबेंना असं बोलण्याचा अधिकार आहे का आणि निशिकांत दुबेंच्या या वक्तव्याचा समाचार राज्य सरकार सुद्धा घेणार आहे का, हा प्राईम टाईमचा आमचा प्रश्न आहे. नेमकं काय झालंय, काय घडलंय आणि निशिकांत दुबे यांची मानसिक अवस्था का बिघडली आहे हे आपण सगळं बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करा. मंडळी, गेल्या 2 दिवसापूर्वी या महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व असा एक सोहळा झाला, अभूतपूर्व असा एक कार्यक्रम झाला. तो म्हणजे मराठीच्या मुद्द्यावर, हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र एका मंचावर एका मुद्द्यावर आले. खरं तर जी गोष्ट आज तागायत अनेक तज्ज्ञांना, अनेक विश्लेषकांना अशक्य वाटत होती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एक येतील, पण हे दोघं एकत्र आले आणि ते सुद्धा मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले. यामध्ये उद्धव ठाकरे असं म्हणाले सुद्धा की आम्ही एकत्र आलेलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी. यातनं बराच संदेश जो काही जायचा आहे तो अनेक पक्षांना गेलेला आहे. म्हणजे विशेषतः भाजपला जो संदेश जायचा आहे तो गेलेला आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जो संदेश पोचायला पाहिजे तो पोहोचला आहे. आता जरी हे मराठीच्या मुद्द्यावर एक आलेले असले तरी भविष्यामध्ये आता ते एक येतील, एकत्र होतील, दोन्ही पक्ष युती करतील आणि दोन्ही पक्ष निवडणुकांमध्ये एकत्र दिसतील, अशी सगळी शक्यता, अशी सगळी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. पण एकीकडे अशी स्थिती निर्माण होत असताना पोट दुखणारच ना. भाजपचं असेल किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं असेल, पोटदुखी तर होणारच आहे. आणि ही पोटदुखी आता दिसायला लागलेली आहे. कारण अनेक जण आता वक्तव्य करायला बाहेर पडलेले आहेत. आशिष शेलारांनी वक्तव्य केलेलं आहे. खुद्द देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा वक्तव्य केलेलं आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की ते राज ठाकरे अगदी मराठीच्या मुद्द्यावर बोलले, पण उद्धव ठाकरे जे आहेत त्यांची रुदाली आपल्याला ऐकायला मिळाली. आता रुदाली ऐकायला मिळाली म्हणजे काय? अहो, तुम्ही उद्धव ठाकरेंचं पक्ष नेलात, त्यांचं चिन्ह बळकावलं, त्यांचं चिन्ह एकनाथ शिंदेंना त्यांच्यापासून वेगळं केलं, त्यांच्या मुलावर एक एक आरोप झाले, त्यांच्या जावयावर आरोप झाले. असं सगळं होत असताना उद्धव ठाकरे जर आपली व्यथा मांडणार नाहीत तर कोण मांडणार? त्यामुळे कदाचित देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंचं ते भाषण रुदाली वाटलं असेल. आशिष शेलार सुद्धा मग त्याच्यानंतर बोलले. असे अनेक जण बोलत आहेत. पण आज मराठीच्या मुद्द्यावर हे दोन भाऊ एकत्र होऊ पाहत आहेत. हे आता बाहेरच्या राज्यांनाही सहन होईना. कारण या मधल्या काळामध्ये राज ठाकरेंच्या मनसेकडनं काही अमराठी हिंदी भाषिक लोकांना मारहाण करण्यात आली. अर्थात प्राईम टाईम महाराष्ट्रसुद्धा या मारहाणीचं समर्थन करत नाही, हे मी आवर्जून तुम्हाला सांगतो. आपण मारहाणीचं समर्थन नाही करत, पण मनसेची भूमिका काय आहे, राज ठाकरेंचं म्हणणं काय आहे हे तर एकदा ऐकून घेतलं पाहिजे. राज ठाकरेंचं इतकंच म्हणणं आहे, जो महाराष्ट्रामध्ये, मग तो कुठूनही आलेला असेल, तो कमवण्यासाठी आलेला असेल, पण जर महाराष्ट्र ही तुमची कर्मभूमी होत असेल तर ह्या महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे. ती मराठी तुम्ही शिकली पाहिजे, ती मराठी तुम्हाला बोलता आली पाहिजे. पण काही उद्धट आपण बघितलेले आहेत. काही उद्धट असे आता तर हिंदी सिनेमातले काही कलाकार म्हणायला लागलेले आहेत की हमको हिंदी, सिर्फ हिंदी आती है, हम मराठी नहीं बोलेंगे. अरे, ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या मराठी माणसाच्या जीवावर तुम्ही आज 4 पैसे कमवतात, मग आम्ही मराठी बोलणार नाही, हा उद्धटपणा कुठला?
अशी सगळी पोटशूळ जे आहे ना ते आता अनेकांचं उठायला लागलेलं आहे. आता त्याच्यात हे भाजपाचे खासदार जे आहेत झारखंडचे, आता झारखंड तो केवढासं राज्य, महाराष्ट्र त्याच्या तुलनेमध्ये केवढं राज्य, हे झारखंडचे एक खासदार निशिकांत दुबे यांनी अत्यंत आक्षेपार्ह विधान केलं. ते विधान मी तुम्हाला सांगतो. 3 विधानं त्यांनी केलेली आहेत. मी तर म्हणेन त्यातल्या एका विधानावर आता राज्य सरकारने बोलावं, आता देवेंद्र फडणवीसांनी बोलावं, अजित पवारांनी बोलावं. अर्थ खातं त्यांच्याकडे आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, पहिलं विधान, आमच्या पैशावर तुम्ही जगताय. कुठला आमचा पैसा? झारखंडचा. सांगणार आहे तुमच्या पैशावर आम्ही जगतोय का महाराष्ट्राच्या पैशावर काही जण जगतायत हे आपण सांगणारच आहोत. पण हे पहिलं विधान की आमच्या पैशावर तुम्ही जगताय. दुसरं विधान राज ठाकरेंना लागू करत की तुम्ही अमराठी हिंदी भाषिक लोकांना मारताय ना, तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही उर्दू भाषिकांना मारून दाखवा. त्याचंही उत्तर मी देणार आहे. आणि तिसरं विधान, प्रत्येक कुत्रा आपल्या घरामध्ये शेर असतो. आता कुत्रा कोण आणि शेर कोण हे तुम्हीच ठरवा, अशा पद्धतीचं ट्विट निशिकांत दुबे यांनी केलेलं आहे. आता आपण निशिकांत दुबेंच्या या तिन्ही वाक्यांचा, तिन्ही विधानांचा समाचार घेऊयात. पहिलं वक्तव्य, आमच्या पैशावर जगताय. तुमचा पैसा? अरे केंद्र सरकारकडून 16,000 काही समथिंग कोटी रुपये तुम्हाला दरवर्षी येत आहेत. पहिली गोष्ट, जो राज्याकडनं केंद्र सरकारकडे जो निधी जायला पाहिजे तो किती जातो याचा विचार करा. निशिकांत दुबे, कदाचित तुमचा अभ्यास एकतर कमी पडत असेल. जर तो कमी पडत असेल तर अभ्यास वाढवा. महाराष्ट्र किती प्रमाणामध्ये टॅक्स भरतो, महाराष्ट्र इन्कम टॅक्स किती प्रमाणात देतोय, इन्कम टॅक्स म्हणजे जे इन्कम टॅक्स रूपाने जो पैसा जमा होतो तो महाराष्ट्र किती % देतो? 33% देतोय. कॉर्पोरेट टॅक्स जो महाराष्ट्रामध्ये जमा होतो तो किती % आपण देतोय? 40% आपण देतोय. सर्वाधिक टॅक्स हा या भारतामध्ये महाराष्ट्र देतोय. याच्यात पुन्हा मुंबईतनं सर्वाधिक टॅक्स जातोय. मग तुम्ही कशाच्या जोरावर आणि कुठल्या अज्ञानावर अशा पद्धतीचं विधान करताय हे एकदा निशिकांत दुबे तुम्ही तपासून घ्या. मग आम्हाला मान्य आहे की झारखंडकडे खनिज संपत्ती जास्त आहे म्हणून कदाचित तुमचं बोलण्याचं धाडस झालं असेल. तुमच्याकडे काही टाटा बिर्लांचे उद्योग समूह येत असतील, पण ते महाराष्ट्रात सुद्धा आहेत आणि मुळातले हे उद्योगपती महाराष्ट्रातलेच आहेत जे तुमच्या इथे प्लांट लावतायत. त्यांना तशा पद्धतीची जागा परिस्थिती उपलब्ध होत असेल म्हणून ते लावतायत आणि ते लावतायत म्हणून तुमचं अर्थकारण वाढतंय. आणि यांचे प्लांट्स आमच्याकडे सुद्धा आहेत. टाटांचे प्लांट महाराष्ट्रात सुद्धा आहेत, अंबानींचे प्लांट महाराष्ट्रात सुद्धा आहेत. त्यामुळे कोण प्लांट लावतंय हे तो उलट महाराष्ट्रामध्ये ज्या कंपनी येऊ पाहत आहेत त्या गुजरातकडे वळवल्या जात आहेत. इतका पैसा महाराष्ट्रामध्ये यायला नको ही सुद्धा तजवीज होती आहे. आणि तुम्ही काय सांगताय कुणाच्या पैशावर जगताय म्हणून? जर राज्याच्या लोकसंख्येची जरी तुलना केली, राज्याच्या एकूण भौतिक रचनेची जरी तुलना केली तरी महाराष्ट्र खूप बलाढ्य आहे. आणि मग बाकीचं आपण नकोच बोलूयात. या महाराष्ट्राची परंपरा काय आहे? ती संतांची आहे, ती शिवाजी महाराजांची आहे, ती संभाजी महाराजांची आहे. ते तर आपण नकोच बोलूयात. ते तुम्हाला बोलावं लागलं निशिकांत दुबे, तुम्हाला शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागलं या विधानानंतर. याच्या पुढे अशी विधानं करताना थोडासा विचार करा. दुसरं, उर्दू भाषिकांना मारून दाखवा. म्हणजे काय? जे मराठीला विरोध करतील, जे मराठी शिकणार नाहीत, जे मराठी बोलणार नाहीत असं जे जे म्हणतील त्यांना मारणं हे चुकीचं आहे. पण त्यांना त्यांची जागा दाखवणं हे महत्त्वाचंच आहे. त्यांना समजावून सांगणं महत्त्वाचंच आहे. तुम्हाला मराठी आलंच पाहिजे हे सांगणं हे महत्त्वाचंच आहे. आणि उर्दू भाषिकांचा जर तुम्ही इथं उल्लेख करत असाल तर निशिकांत दुबे, याच महाराष्ट्रामध्ये याच मनसेनी भोंग्याचं आंदोलन केलेलं होतं. जे मशिदीवर भोंगे आहेत हे भोंगे बंद करा, हे खाली उतरवा, या संदर्भातलं आंदोलन हे मनसेनीच केलेलं होतं. निशिकांत दुबे, तुम्ही आजपर्यंत ज्या उर्दू भाषिकांचा कंसात सांगतोय, ज्या उर्दू भाषिकांचा तुम्ही उल्लेख करताय ना, त्यांच्याबद्दल पेहलगामच्या हल्ल्यानंतर तुमच्याकडनं नाही आलं बरं कुठलं विधान?
उर्दू भाषिकांचा तुम्ही आम्हाला सांगू नका। आमच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची महाराष्ट्रामध्ये भांडणं लावण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका। आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येकजण गुण्यागोविंदानी सगळ्या आनंदात राहत आहेत। तुम्ही उगीच आगीत तेल ओतण्याचं काम करू नका निशिकांत दुबे। आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, प्रत्येक कुत्रा आपल्या घरात शेर असतो। तुम्ही देखील आज झारखंडमध्ये बसून बोलताय, हे विसरू नका। म्हणजे कुत्रा कोण आणि शेर कोण हे तुम्हालाच कळलं असेल। जर एवढी तुमच्यात हिम्मत असेल तर महाराष्ट्रामध्ये येऊन हे वक्तव्य करा, मग तुम्हाला कळेल कोण कुत्रा आहे आणि कोण वाघ आहे। हे काय मी तर म्हणेन की भाजप आत्ताचं जे राज्य सरकार आहे ना, या राज्य सरकारनी, देवेंद्र फडणवीसांनी, अजित पवारांनी निशिकांत दुब्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे। एक तर आपल्या घरात कुत्रा शेर असतो हे म्हणण्याचं धाडस निशिकांत दुबेंचं कसं होतं? दुसरी गोष्ट, आमच्या पैशावर जगताय। अजित पवार दाखवून द्या महाराष्ट्राची तिजोरी किती भरती आहे, दरवर्षाला किती निधी, किती टॅक्स रूपाने आपण केंद्राला देतो तेही दाखवून द्या। तुम्ही बोललं पाहिजे। एक परराज्यातला खासदार आपल्या महाराष्ट्राविषयी बोलतोय तेव्हा तुम्ही गप बसू नका। जर तुम्ही बोललात तर आम्हाला आनंद वाटेल। मराठी आणि अमराठी वाद निर्माण करून नुसतं काही होणार नाहीये, तर जिथे खऱ्या अर्थाने बाजू घ्यायची वेळ येते तिथे बोललंच पाहिजे। आता तरी निशिकांत दुबे, तुम्हाला या व्हिडिओतनं जे काही 3 मुद्दे मांडलेत ना त्याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल। आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच विनंती करीन की आज मराठी अमराठी हा वाद पेटलेला असेल, तो कोणीतरी पेटवला असेल, कोणी जाणीवपूर्वक पेटवला असेल, जे काही असेल, पण आज महाराष्ट्र शांतच आहे। महाराष्ट्रामध्ये आज प्रत्येकजण गुण्यागोविंदाने राहतोय आणि महाराष्ट्र हा मराठी भाषिकांचा आहे। मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे। तेव्हा हे 2 भाऊ किंवा राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे जर मराठी भाषेसाठी एकत्र येत असतील तर तुमच्या पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही आहे। निशिकांत दुबे किंवा त्यांच्यासारखे जर कोणी अजून काही मंडळी असतील तर यापुढे महाराष्ट्राविषयी बोलताना किमान विचार करा, ही मात्र अपेक्षा मी या व्हिडिओच्या शेवटी बाळगतोय। तुम्हाला सुद्धा काय वाटतंय, तुमच्या कमेंट्स काय आहेत या जरूर आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा।